पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, माजी सभापती, आमचे मार्गदर्शक शरदांना मुलावळे आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले सहर्ष स्वागत। त्याचप्रमाणे मावळ शिवसेना मावळ युवा सेनेचे अध्यक्ष राजेशजी वावले आपले देखील मनपूर्वक स्वागत। त्याचप्रमाणे मावळ शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ सावंत, त्याचप्रमाणे या ठिकाणी संघटक मुन्नाभाऊ मोरे, त्याचप्रमाणे सुनीलजी हगवणे आणि हरपुडे पाहुणे नवनाथभाऊ हरपुडे या ठिकाणी उपस्थित राहिला। त्याचप्रमाणे आमच्या दागलागावचे ग्रामपंचायत सदस्य सचिनजी गुलवडे या सर्व मान्यवरांच्या, त्याचप्रमाणे युवाच्या या कार्यक्रमाचं आयोजन करणारे विशालभाऊ गुलवडे या ठिकाणी, त्याचप्रमाणे मावळ 24 तासचे जे आमचे मार्गदर्शक पत्रकार माननीय श्री महादेवजी वाघमारे या ठिकाणी उपस्थित राहिला। आपले देखील या ठिकाणी युवा सेना शिवसेनेच्या वतीने एकनाथजी शिंदे शिवसेनेच्या वतीने आपले स्वागत करतो। आता थोड्याच वेळात या आपल्या शाळेतील जे काही काका भागातील 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये त्यांनी यश मिळवलेले असे विद्यार्थी आहेत, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्याचप्रमाणे प्रथमतः आपण अतिथी देवो भव या उद्देशानुसार आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणे आणि त्यांचा सत्कार समारंभ घेणं हे आपलं कर्तव्य आहे। त्या हेतूने आता आपण प्रथमतः या ठिकाणी आपल्या मावळचे लोकप्रिय खासदार माननीय श्रीरंगाप्पा बारणे यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे। या खासदार माननीय श्री खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांचा सन्मान अध्यक्ष युवा सेना मावळ लोकसभा विशाल भाऊसाहेब गुलवडे आपणास विनंती आहे की आपण खासदार माननीय श्री श्रीरंगाप्पा बारणे यांचा सन्मान करावा। धन्यवाद। माननीय श्री मावळचे लोकप्रिय आमदार खासदार माननीय श्रीरंगाप्पा बारणे यांचा गुरुदत्त प्रतिमूर्ती देऊन या ठिकाणी सन्मान झालाय। त्यानंतर आता या ठिकाणी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, पुणे मावळ शिवसेना मावळ युवा सेनेचे अध्यक्ष माननीय श्री राजेशजी वाघोले यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। याचा सन्मान कारला ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य माननीय श्री सचिनभाऊ गुलवडे आपणास विनंती आहे की आपण राजेश भाऊ यांचा सन्मान करावा। यानंतर मावळ शिवसेनाचे रामभाऊ सावंत आपला देखील या ठिकाणी सन्मान होत आहे। तो सन्मान देण्यासाठी माननीय श्री आदिलजी गुलवडे आपणास विनंती आहे की आपण रामभाऊ सावंत यांचा सन्मान करावा। या ठिकाणी देवरोड शिवसेनेचे प्रमुख माननीय श्री सुनीलजी हगवणे साहेब आपला देखील या ठिकाणी सन्मान होत आहे। तो सन्मान देण्यासाठी माननीय सुनील भाऊ सावळे आपणास विनंती आहे की आपण सुनील भाऊंचा सन्मान करावा। यानंतर तळेगाव शहर शिवसेना प्रमुख माननीय नवनाथभाऊ मोरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे। तो सन्मान देण्यासाठी माननीय श्री प्रज्वलजी गुलवडे आपणास विनंती आहे की आपण मुन्नाभाऊंचा सन्मान करावा। या ठिकाणी नवनाथभाऊ हरपुडे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे। संकेत गुलवडे आपणास विनंती आहे की आपण नवनाथभाऊंचा सन्मान करावा।
आपण आत्ताच आपल्या मावळचे लोकप्रिय खासदार यांची कॉन्स्टिट्यूशन क्लब सदस्यपदी निवड झाली। आपल्या मावळ नव्हे तर महाराष्ट्रासाठी ती अभिमानाची गोष्ट आहे की संपूर्ण महाराष्ट्रामधलं एकच नाव की जे महाराष्ट्र मतदार होते, माजी खासदार आणि आजी खासदार यांच्यातनं 11 सदस्य निवडून येणार होते। त्यामध्ये आपल्या मावळचे लोकप्रिय खासदार सोनाबाप्पा बावळे यांची बहुमताने निवड झाली। आणि हे जे काही कॉन्स्टिट्यूशन क्लब आहे, हा क्लब आपल्या भारतातील विविध जे काही उपक्रम असतात त्या उपक्रमांना चालना देण्यासाठी, मदत करण्यासाठी हा क्लब कार्य करत असतो। आणि याची आपल्या महाराष्ट्रातून फक्त आप्पांचाच त्या ठिकाणी निवड झाली। त्याबद्दल मी आमच्या कारला ग्रामस्थ आणि तमाम मावळ लोकसभा मतदारसंघाच्या वतीने आपले हार्दिक अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे आज हा जो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे, अध्यक्ष युवासेना मावळ लोकसभाचे अध्यक्ष विशाल भाऊसाहेब फुलावळे, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी असतील, आमचे मार्गदर्शक शरदांना उलावळे असतील, त्यांच्या सर्व सहकार्याने आमच्या शाळेतील मी स्वतः मी संजय उलावळे या शाळेतील आमच्या 10वीच्या या एकविरा विद्या मंदिर या शाळेत एक शिक्षक म्हणून काम करतो त्या ठिकाणी। आणि आमच्या गेल्या वर्षी आमच्या आता म्हणजे संपूर्ण लिली इंग्लिश स्कूल असेल आणि गोंडे हायस्कूल असतील अशा परिसरातील सर्व शाळेतील आमचे एकूण 62-63 विद्यार्थी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत। प्रथमतः मी विशाल भाऊंचं सुद्धा अभिनंदन करतो की आपण आमच्या विद्यार्थ्यांना ही जी काही प्रेरणा देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी आपण हा कार्यक्रम घेतला। आणि यामध्ये प्रथमतः मी सांगतो तर या ठिकाणी फक्त टॉपरच विद्यार्थी नाही तर संपूर्ण जे पास झाले 50% असो, 60% असो, 70% असो, जे गुणवंत विद्यार्थी असतात त्यांचा सन्मान होतच असतो। परंतु हे सर्वच विद्यार्थ्यांना सन्मान मिळावा या हेतूने विशाल भाऊंनी हे कार्य केलं आणि त्यांना तुमचं मार्गदर्शन लाभलं हे आम्हाला खूप अभिमानासारखं वाटतं। आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आज हा सोहळा संपन्न होत असताना आमच्या एकविरा विद्या मंदिरमध्ये 10वी मध्ये जे काही 90 विद्यार्थी होते, या 90 विद्यार्थ्यांमध्ये 70 मुलं ही 60%च्या वरती आणि 90%च्या वरती 8 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी त्यांनी गुण संपादन केलं। त्यामध्ये आमच्या शाळेचं जे काही रेकॉर्ड होतं 92.40%, तो रेकॉर्ड सुद्धा आमच्या या 3 विद्यार्थिनींनी तो मोडला। आणि विशेष सांगायची बाब म्हणजे आमची कारला ग्रामपंचायत, या कारला ग्रामपंचायतीने जसं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये लखपती विद्यार्थी असा दिले जातात 1 लाख रुपये 90%च्या वरती असतील, त्याचप्रमाणे आमच्या कारला ग्रामपंचायत महाराष्ट्रात एक अभिमानाची गोष्ट आहे की त्या कारला ग्रामपंचायतीने की 90%च्या वरती जे विद्यार्थी पास होतील त्यांना 5,000 रुपये प्रत्येकी 15 ऑगस्टला दिले। म्हणजे जसं तुमच्या पिंपरी चिंचवडमध्ये 1 लाख रुपये दिले जातं, परंतु ग्रामपंचायतीने प्रथमतः विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळावे या हेतूने प्रत्येक विद्यार्थ्याला 90%च्या जे मार्क मिळतात त्यांना प्रत्येकी 5,000 रुपये दिले। ही सुद्धा आमच्या म्हणजे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळालेलं आहे। आणि असे प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळत आमचे विद्यार्थी चांगले मार्क मिळवत आहेत, चांगला अभ्यास करून आपल्या ध्येयापर्यंत वाटचाल करत आहेत। तर अशा ह्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न होणे हे या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक अभिनंदनाची गोष्ट आहे। आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात तर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मी विशालजी भुलावळे यांना विनंती करतो की आपण थोडक्यात या ठिकाणी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन। डॉक्टर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन। आज या कार्यक्रमाप्रसंगी 10वी-12वीच्या उत्तीर्ण माझ्या गावातील व परिसरातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी खास माझ्या आग्रह खातर उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक व मावळ लोकसभेचे लोकप्रिय हॅट्रिक खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांचे मी प्रथमतः या कार्यक्रमाप्रसंगी स्वागत करतो। तसेच या कार्यक्रमाप्रसंगी आमचे मार्गदर्शक पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य शिवसेना उपजिल्हा प्रमुख शरदांना उलावळे, तसेच आमचे युवा सेनेचे सहकारी युवासेना तालुका प्रमुख राजेश भाऊ वाघोले, तसेच शिवसेनेचे उपतालुका प्रमुख राम भाऊ सावंत, शिवसेना देऊ शहरचे शहर प्रमुख श्रीभाऊ वाघवणे, मावळ तालुका शिवसेनेचे संघटक मुन्नाभाऊ मोरे, तसेच शिवसेना नेते
आमचे मार्गदर्शक नवनाथ भाऊ हरपुडे, तसेच सचिन भाऊ वाडेकर, विशाल भाऊ जामदारे यांचे, योगेश जाधव, सुनील भाऊ सावळे व सर्व विद्यार्थी मित्रांचे मी या कार्यप्रसंगी स्वागत करतो। आज माझ्या आग्रहाखातर व ज्या आपल्या गावातील व परिसरातील जे विद्यार्थी 10वी व 12वीचे म्हणजे नुसते नंबर नाही, पण जो समजा एखाद्या विद्यार्थ्याला 35% किंवा 90% या प्रत्येक विद्यार्थ्याचा सत्कार आपण या प्रसंगी इथे आयोजित केलेला आहे। म्हणजे असं नाही की नुसतं कोणते विद्यार्थी नंबर आलाय त्याचे सत्कार होत असतात, किंवा कुणी 90% पाडले, कुणी 85% पाडले, त्याचे सत्कार तर होत असतात, पण तरी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून जो 35%चा विद्यार्थी आहे त्याचाही सत्कार करण्याचं मी ठरवलं। व जे 10वी 12वी विद्यार्थी आपल्या गावातून जवळजवळ 54 विद्यार्थी असे की जे यावर्षी 10वी 12वी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, त्यांचाही सन्मान करण्याचं मी ठरवलं। या कार्यप्रसंगी आपण उपस्थित राहिलात, मी आपले स्वागत करतो व धन्यवाद व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी नवनाथ भाऊ हरपुडे विषयांच्या आग्रहाखातर मी वेळ काढला, मला वेळच नव्हता, मी त्यांना मला जरा महत्वाचा कार्यक्रम आहे, त्यामुळं विषयांनी खूप आग्रह केला की आपण तुम्ही 15 मिनिटं तरी या, आणि म्हणून करता मी आलोय। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून आपल्या परिसरातील विद्यार्थ्याच्या या गुणगौरव सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित झालेले माझे सहकारी उपजिल्हा प्रमुख शिवसेनेचे शिरगाव मुळावळे, सुनील आगवणे, राजेश वाघुरे, राम सावंत, नवनाथ हरपुडे, मुन्ना मोरे, आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते युवा सेनेचे या मतदारसंघातील आमचे प्रमुख विशाल मुळावळे, त्यांचे सर्व सहकारी, सर्व विद्यार्थी मित्र, आपल्याला सगळ्यांना मी खरं तर शुभेच्छा देण्यासाठी आलेले। गेल्या वर्षी देखील विशालने विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम घेतला होता, आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला प्रोत्साहन आणि शुभेच्छा। त्यावेळेस विश्वजित माझे चिरंजीव विश्वजित यांनी येऊन शुभेच्छा दिलेल्या। 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांच्या गुणगौरव प्रसंगी मी वेळच्या अगोदर आलो, खरं तर 4ची वेळ देतील, मी बरोबर 3:15 आलो, आणि येण्याचं खरं तर कारण की विशालने कार्यक्रम घेतला, आणि कार्यक्रम घेत असताना तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी एकत्रपणे केलेले, आणि म्हणून माझा युवसेनेचा प्रमुख कार्यक्रम घेत असताना कार्यकर्त्यांना देखील बळ आणि शक्ती देण्याचं काम, त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपल्याला करावं लागतं। आणि 12वी ह्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान आपण करतोय। खरं तर 10वी म्हणजे जवळपास 10 वर्ष, आणि अगोदरचा म्हणजे LKG मध्ये होता का, पहिले 2 वर्ष तुमचे गेले, 12 वर्ष शिक्षणाचा कालावधी झालेला आहे, आणि 12वी मध्ये असेल तर त्याचा काही ग्रामीण भागामध्ये पहिलीतच टाकतात, पण आता शहरामध्ये त्या मुलांचं तर खूप हाल होतं, खरं सांगतो। आता माझा नातू म्हणून मला माहिती, त्याचं 4 वर्ष पूर्ण नाही झालं तरी त्याला शाळेत पाठवतो, आणि ते शिक्षणाचं ओझं डोक्यावर पाठीवरती घेऊन तुम्हाला जावं लागतं। परंतु मी तुम्हाला सांगतो, मुलं येत होती ती पहिली पाठीमागे जाऊन बसत होती, पहिल्या बेंचवर बसायला शिका, पहिल्या बेंचवर बसायला शिका एवढ्यासाठीच म्हणतो मी। पहिल्या लाईनीमध्ये बसल्यानंतर बुद्धी जरा स्थिर राहते, पाठीमागे बसल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये वेगळे विचार येतात, बरोबर ना। मी
माझं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आणि माझं उदाहरण एवढ्यासाठी सांगतो मी तुम्हाला की माझं उदाहरण जर तुम्ही घेतलं तर तुमच्यातला नक्कीच तुम्हाला जे क्षेत्र असेल, जे क्षेत्र आवडते तुम्हाला, मुळामध्ये शिक्षण घेत असताना आई वडिलांचं जास्त ऐकायचं नाही. तुम्हाला सांग, आई वडिलांना शिक्षणातलं किती कळतं मला माहिती नाही, मी त्यांना नावं ठेवणार नाही. परंतु तुम्हाला जे योग्य वाटतं, तुम्हाला इंजिनियर व्हायचं, तुम्हाला डॉक्टर व्हायचं, तुम्हाला शिक्षक व्हायचं, तुम्हाला आर्किटेक्ट, आता मुली जास्त करून आहे ना डिझायनर, आर्किटेक्ट याच्याकडे जास्त वळालेले आहेत. आणि मुली 100% गुण संपादन करतात मुलांपेक्षा. आणि मुलींमध्ये बुद्धी तत्पर असते, श्रवण करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर असते आणि एकाग्र करून अभ्यास देखील चांगल्या पद्धतीने करतात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की जे आपल्याला करायचंय ते मनापासून करायला पाहिजे. तुम्ही सांगितलं म्हणून करू नका. आई वडिलांना पण समजून सांगा की मला त्याच्यामध्ये रसच नाही, मी ते करूच शकणार नाही, मी ते पूर्ण करणार नाही. आणि मग त्यांना सांगा. माझ्या मुलाचं उदाहरण मी सांगतो वाघमारे. मी माझ्या मुलाला इंजिनिअरिंगला टाकला फर्ग्युसन कॉलेजला. आता त्याला इंजिनिअरिंगला जायचंच नव्हतं, पण मी टाकला इंजिनिअरिंगला. म्हणजे शिकलेला आहे, शिक्षण चांगला, कारण 10वीला त्याला जवळपास 95% गुण मिळालं होतं. म्हणलं इंजिनियर नक्की होणार. पण तो म्हणला मला इंजिनियर व्हायचंच नाही, पण मीच टाकला त्याला. आणि 10वी 12वी झाल्यानंतर 12वीला कमी मार्क पडले. मग मी त्याला म्हणतो तुला पुढे जायचं तू कर. मला BBA करायचं. BBA केलं, लंडनला गेला, MBA केलं. प्रतापचं सांगतो मला माझ्या थोरल्यामुळे. मग लंडनला गेला, MBA केलं आणि MBA करून आता आला आणि आता कन्स्ट्रक्शनचंच काम करतोय तो. परंतु MBA केल्यानंतर त्याला एवढा स्वतःचा आत्मविश्वास निर्माण झाला. परंतु केवळ कन्स्ट्रक्शन नाही तर तो वेगवेगळ्या व्यवसायामध्ये पदार्पण करून अनेक व्यवसाय तो स्वतःच्या पायावरती करू लागला. म्हणून तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा. मी राजकारणात आलो ना, मी तुम्हाला सांगतो, मी खूप कमी वयामध्ये राजकारणात आलो. मी वयाच्या जवळपास 18 असं मी माझं वय होतं 18-19 तेव्हा मी बिझनेस करायला लागलो, धंदा करायला लागलो. माझं वय 22-23 होते तेव्हा माझ्याकडे 500 लोक कामाला होते आणि माझ्याकडे 18 गाड्या होत्या, ट्रक, वीटभट्टीचा व्यवसाय होता. आणि मी अनेक व्यवसाय केले, खूप व्यवसाय केले. मी माझं वय 25-26-27 होतं तेव्हा मी नर्मदा नदीवरची क्रॅश निघली सोनगडला गुजरातमध्ये, ते मी काम घेतलं होतं. जेवढ्या कंपन्या आहेत तो कदाचित माहिती नसेल, लोकांना माहिती नाही मी काय केलं. जेवढ्या कंपन्या आहेत तिथं पोल वापरायचा, त्याचा मी क्रॅश उचलायचो, पोल उचलायचो आणि मग वापी असेल किंवा गुजरातच्या बॉर्डरवर असेल तिथून मी ते करायचो. नंतर खांड टाकली, केशर टाकली आणि राजकारणात नंतर पडलो. मी सुरुवातीला शाळा काढली, पतसंस्था काढली आणि नंतर राजकारणामध्ये पडलो सध्या मला. आणि मला राजकारणात करून 30 वर्ष झालं. 20 वर्ष नगरसेवक म्हणून मी काम केलं. आता 11 वर्ष मी खासदार म्हणून. म्हणून तुम्हाला सांगतो माझा इतिहास लोकांना माहिती नाही. हा इतिहास मी का सांगतो की मी ठरवलं मनामध्ये हे करायचं, नगरसेवक व्हायचं ठरवलं, नगरसेवक झालो. स्थायी समितीचं अध्यक्ष व्हायचं ठरवलं. 42 दिवस निवडणूक झाली, स्थायी समितीचा अध्यक्ष झालो. मी खासदार झालो आणि खासदार झाल्यानंतर लोकसभेच्या सभागृहामध्ये गेलो आणि लोकसभेच्या सभागृहात गेल्यानंतर काही काळ तिथं घालवल्यानंतर मी माझ्या मित्रांना म्हणायचो की लोकसभेच्या अध्यक्षाची खुर्चीवर दिसती ना त्याच्यावर एक दिवस बसायचं. आणि बसलो मी लोकसभेच्या पॅनलवर गेलो आणि पॅनलवर जाऊन लोकसभेचा अध्यक्ष म्हणून बसलो. आणि अध्यक्ष म्हणून बसत असताना ती खुर्ची देखील चालवली चांगल्या पद्धतीने. त्याला 5 वर्षापूर्वी विशाल मी ठरवलं होतं की जो पार्लमेंटचा क्लब आहे, लोकसभेचे आणि राज्यसभेचे खासदार आहे किंवा काही माजी खासदार, त्यांचा एक क्लब भारत सरकारचा तो क्लब आहे आणि त्या क्लबचा मेंबर व्हायचा म्हणून गेल्या 5 वर्षापूर्वी फॉर्म आणला, अर्ज भरायचा. माझ्या एका मित्रांनी सांगितलं आपण कठीण आहे, तिथं नॉर्थची सगळी लॉबिंग चालली, आपण आपल्या भागातले मतदान कमी आहे त्यामुळे ते होणार नाही किंवा अध्यक्ष होणार नाही. आणि मी म्हणतो ठीक आहे, आता तुझं पण मित्र ऐकतो मी नाही भरला फॉर्म. परंतु यावेळेस मी फॉर्म आणला, भरला आणि मी विजयी झालो, निवडून आलो. पण निवडून येत असताना सहजते निवडून आलो नाही. मी निवडून येत असताना प्रत्येक ज्याची ताकद आहे, ज्या पक्षाची ताकद आहे, ज्या उमेदवाराची ताकद आहे, खासदाराची,
त्याला जाऊन भेटलो, माझ्यासाठी मदत कर. आणि मी जनरली लोकसभेमध्ये सगळ्या पक्षाचे जेवढे पक्षाचे असतात, कुठल्या राज्याचे असतात, मी सर्वांशी मैत्री करतो. मला एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये मैत्री करायची, ती चांगली मैत्री करायची, चांगल्या मित्रांबरोबर. तुमच्या वयामध्ये तुम्ही मैत्री करता, संगत तुम्हाला एखादी वाईटाची लागते तर त्याच्यामुळं आपलं देखील वाईट होतं. चांगल्याची संगत करा. मी मैत्री सगळ्यांची केली आणि मी तुम्हाला सांगतो, लोकसभेमध्ये सगळ्या पक्षाचे लोक, सगळ्या पक्षाचे खासदार माझा प्रचार करत होते. 2 पॅनल होते, दोन्ही पॅनलचे म्हणायचे, म्हणजे आप्पा बारण्याला ओळखायचे. शेवट मला आमचा शेवटचा टप्पा आला. एक दिवस मला जे.पी. नड्डाजी, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, गेल्या हप्त्यामध्ये त्यांनी मला बोलवलं. काय इलेक्शनची एकंदर परिस्थिती आहे ती माहिती घेतली. मी माझ्या कामानिमित्त अमित शहा गृहमंत्रीजी, भारतीय जनताचे पक्षाचे वरिष्ठ नेते यांच्याकडे गेलो होतो. ते मला माहिती घेत होते की निवडणुकीची कशी परिस्थिती. आणि या निवडणुकीला सोनिया गांधीपासून सगळे मतदानाला आले, सगळे जेवढे मंत्रिमंडळातले मंत्री होते मतदानाला आले, मतदान झालं. आणि ज्यावेळेस निकाल लागला तर बघा मैत्री कशी करायची हे पण मी तुम्हाला सांगतो. शिवसेनेचे 2 शिवसेना आहेत. मी एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. माझी मैत्री अशी आहे, संजय दिना पाटील त्या शिवसेनेत आहे आणि मी दिवसभर दमलो होतो उभा राहून सगळ्यांना भेटून. मी रात्री 1:30 वाजता आलो. म्हणजे आता माझ्या PA ला सांगितलं की मी जरा घरी जातो, पण आता झोप येणार नाही. पण संजय दिना पाटील माझ्यासाठी रात्री 4 वाजेपर्यंत ही मैत्री असते. शेवट माझ्या निकालापर्यंत येतो. मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो की तुम्ही महाविद्यालयामध्ये जाणार, शिक्षणासाठी जाणार, तिथे अनेक मित्र भेटतात. चांगले मित्र जोडायचं काम करा. चांगले मित्र असेल तर जीवनामध्ये नक्कीच चांगलं सार्थक होतं. आपल्याला खूप हे स्पर्धा आहे. तुम्हाला सांगतो, तुम्हाला शिक्षणाचा कालावधी मर्यादित आहे. मर्यादित एवढ्यासाठी सांगतो, ज्या वयामध्ये चांगलं शिक्षण घ्यायचं, ज्या वयामध्ये चांगलं शिकायचं, त्या वयामध्ये आपण उन्हाळकी करतो. आणि आई वडिलांना प्रचंड आशा असते, अपेक्षा असते की माझा मुलगा शिकला पाहिजे, माझा मुलगा मोठा झाला पाहिजे. आज परिस्थितीने तुम्हाला कुठेतरी नोकरी लागत किंवा न लागत, परंतु तुम्हाला तुमच्या पायावरती उभं राहायचं असेल तर तुम्ही ते आत्मसात केलं पाहिजे. मला हे ध्येय गाठायचं, मला चांगलं शिकायचं, त्या वेळेमध्ये त्या कालावधीमध्ये चांगलं शिक्षण घ्या. आणि शिक्षण घेतल्यानंतर नंतरच्या जीवनाच्या कालावधीमध्ये अनेक स्पर्धा आहेत, तुम्हाला अनेक गोष्टी करायच्या. परंतु ज्या वयामध्ये शिकायचं, ज्या वयामध्ये आपले पालक आपल्याला शिक्षणासाठी पैसे खर्च करतात, तो वेळ मात्र वाया घालू नका. आमचा विशाल उरावळे खूप चांगलं काम करतो संघटनेचं. संघटनेचा कुठलाही कार्यक्रम असू द्या, कुठेही असू द्या, वेळ देणार, तिथं जाणं भेटणार, स्वतः उभं राहणार, तर दुसऱ्याला खुर्ची देणार. आता राजकारणामध्ये खुर्ची दुसऱ्याला सोडत नाही, कोणी पटकन खुर्ची देत नाही. परंतु शेवट आपण त्या सगळ्या संघटनेच्या परिस्थितीमध्ये जात असताना खूप चांगलं काम हातामध्ये आपण करतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, हा सत्कार केवळ सत्कार नाही, सत्कार आला, सत्कार मिळाला, तुम्हाला सत्कार शाबासकीची थाप मिळाली, परंतु तुम्हाला तुमचा सत्कार होत असताना तुम्ही जे गुण संपन्न केले त्या गुणांचा सत्कार, तुम्ही जे मार्क घेतले त्या मार्कचा सत्कार आहे. आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये आपण ग्रामीण भागामधून शकतो. मी अशी काही गावं पाहिली याच मतदारसंघामध्ये की ज्या ठिकाणी आज सुद्धा नीट रस्ता नाही. काही ठिकाणी तर मी रस्ता केला आदिवासी भागामध्ये, स्वातंत्र्यानंतर तिथं मी स्वतः गाडी घेऊन गेलो. लोकांना सुविधा नाही, कुठं तरी शिकतात मुलं. आपल्याला तर आपण जरा शहराच्या जवळ आहे, चांगल्या व्यवस्था आहे शिकण्यासाठी. ग्रामीण भागामध्ये अजून देखील ती व्यवस्था काही भागामध्ये नाही. परंतु आपल्याला शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पुढचं पाऊल आपल्याला खूप चांगलं गाठायचं. आपण सगळी पटावर आज सोशल मीडियाचा जमाना आहे. प्रत्येकजण फेसबुक वापरतात, इंस्टाग्राम वापरतात, मुली कमी वापरते, इंस्टाग्राम रील बनवतात. बघा, माध्यम आहे, त्या माध्यमाचा उपयोग कशासाठी करायचा ते आपण ठरवलं. या युगामध्ये माध्यमाचा उपयोग देखील चुकीच्या मार्गाने होतो आणि चुकीच्या मार्गाने झालेला उपयोग आपल्याला देखील पुढच्या काळावरती परिणामकारक होतो. आणि म्हणून ते माध्यम ते किती वापरायचं, किती काळ वापरायचं हे देखील आपण ठरवलं पाहिजे. बरेच जण सोशल मीडियावरती, फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरती
तासन तास रात्र दिवस असतात. काहीच बघा तुम्ही, मी कुणाला नावं ठेवत नाही, परंतु जे रिटायरमेंटचे वयस्कर असतात, मी तरी ग्रामीण भागात जातो, ग्रामीण भागाचा दौरा करतो, पारावर बसलेले असतात, कुणी कुणाशी बोलत नाही, परंतु मोबाईल खेळत असतात, मोबाईलसाठी करत असतात, काही करत असतात. आता तुम्हाला सांगतो, ते करमणुकीचं साधन आहे, परंतु ते किती आपण त्याचा वापर करायचा हे देखील आपण ठरवलं पाहिजे. तुम्हाला या स्पर्धेच्या युगामध्ये शैक्षणिक अनेक माहिती मिळते, गुगलवर मिळते किंवा अन्य कारणाने मिळते, पण त्याचं वाचन पण आपण केलं पाहिजे. आपण आपला इतिहास जर वाचला नाही, एकमेव आपला देश, आपलं राज्य आहे की आपल्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी. आता मी परवा मोदीजींना भेटणार आहे, मी आता इथं बसल्या फोनवर बोलत होतो. 12 किल्ले या देशातले, त्याच्यातले 11 किल्ले ऐतिहासिक पार्श्वभूमीवरती युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट केले मोदीजींनी. भारत सरकारने केले, म्हणजे मोदीजींचा पण त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. त्याच्यातला आपला लोहगड एक किल्ला आहे, आणि म्हणून मी मोदीजींची वेळ मागितली होती मागच्या हप्त्यामध्ये त्यांना भेटायची. तर मला आज सकाळी त्यांचा फोन आला की मंगळवारी 11 वाजता तुम्हाला भेटायला बोलावलं. आता भेटायला बोलवलं तर मी आता सभापतीला सांगत होतो की म्हणलं भेटायला बोलवलं तर सभापती म्हणजे काय भेट द्यावा, सभापती काय भेटलं सांगितलं, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची सभापती योग्य सांगितलं. म्हणलं नाही, त्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी, त्या किल्ल्यांच्या ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी मोदीजी आहे, त्या छत्रपती शिवरायांची मूर्ती भेटली आहे, बरोबर ना? छत्रपती शिवरायांची आपण वारसदार आहात सगळेजण. आणि म्हणून मी आता बसल्या त्याला सांगितलं की त्यानं पाठवलं मी लगेच गुगल. आता कसं सोशल मीडियाचा जमाना किती आपल्याला जवळ आणलेला आहे, कारण लगेच कुठली गोष्ट होत नाही. सगळ्या यांत्रिक युगामध्ये आपल्याला त्याचं जावं लागतं, परिवर्तन करावं लागतं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की मी प्रचंड वाचन करतो. आता एवढा वेळ कुणाला मिळतो वाचनाला असंही मला तुम्ही विचारलं. 12-13 बाहेरच वाचतो तुम्ही वाचत पुस्तक मी वाचतो. मी 5 पुस्तकं लिहिली. किती? मी स्वतः 5 पुस्तकं लिहिली. मी महापालिकेत नगरसेवक होतो, त्यावेळी मी शब्द पुस्तक लिहिलं, तर महापालिकेचा कारभार समजावा म्हणून. नंतर मला असं वाटलं की लोकांना मी माहिती व्हावं, मी किती संघर्ष केला, मी संघर्षातून इथपर्यंत आलो, आणि म्हणून लढवया नावाचं पुस्तक माझ्या जीवनावरती लिहिलं. मी लोकसभेमध्ये गेल्यानंतर मी लोकसभेचं कामकाज इतरांना माहिती व्हावं म्हणून मी अनुभवलेली संसदीय पुस्तक लिहिलं. तिथं प्रकाशन केलं. सुमित्रा महाजन लोकसभेच्या सभापती होत्या. ज्यावेळेस मोदीजींना ते पुस्तक लिहायला गेलो, मला त्यांनी विचारलं की किती खासदारांनी अशा प्रकारची पुस्तकं लिहिली. म्हणून अशा प्रकारची संसदेची माहिती असलेलं पुस्तक कुणी लिहिलं असं माझ्या वाचनात आलं नाही, कारण आशिया खंडातली सगळ्यात मोठी लायब्ररी भारतामध्ये संसदेमध्ये. कधी कधी आम्ही तिथं जाऊन वेळ असला की तास वाचत बसतो, माझ्याकडून कधी लक्षात आलं नाही म्हणून मीच लिहिले असं मला स्वतःला वाटतं. आणि नंतर मी म्हणलं माझा मतदारसंघ खूप मोठा आहे. पुणे जिल्ह्यातले 3 विधानसभा मतदारसंघ, रायगड जिल्ह्यातले 3 विधानसभा मतदारसंघ, आणि म्हणून दोन्ही मतदारसंघाची माहिती खरं तर आपल्याला सगळ्यांना राहावी. किल्ले किती, गड किती, कारखाने किती, देवालय किती, स्वातंत्र्य सैनिक किती, क्रांतीवीर किती, तर त्याचं एक पुस्तक लिहिले. माझा वैभवशाली मावळ असं त्या पुस्तकाचं नाव आहे. मी आता अलीकडच्या काळात 16 फेब्रुवारीला एक पुस्तक प्रकाशित केले. माझ्या जीवनावरती मी 9 निवडणुका लढवल्या, 5 महापालिकेच्या, 1 विधानसभेची, 3 लोकसभेची, आणि स्टँडिंग कमिटीचा जर उल्लेख केला 42 दिवस माझी स्टँडिंग कमिटीची निवडणूक चालली होती. त्याचा सगळा अनुभव त्या पुस्तकामध्ये निवडणुकीचा अनुभव आहे. मला माझं जीवन संग्रहित करायचं असं मी ठरवलं वाघमारे, की आपण काय केलं लोकांना कळायला पाहिजे. आता या मुलांना सांगितलं 5 निवडणुका लढवल्या, 9 निवडणुका लढवल्या, 9 निवडणुका अशाच काहीतरी सांगतो. 9 निवडणुका लढवल्या, 30 वर्षामध्ये 9 निवडणुका मी लढवल्या. त्याच्यामध्ये विधानसभेची निवडणूक सोडता सगळ्या निवडणुकीमध्ये समोरच्याचं डिपॉझिट मी जप्त केलं जवळपास. प्रचंड मताने मी निवडून आलो. मला सांगायचं तात्पर्य तुम्हाला एवढंच की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये संघर्ष मनामध्ये ठेवा. मला ते करायचं, मी नक्की करणार असं मनामध्ये ठरवा. 100% मी तुला सांगतो. पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायचं मनामध्ये.
निगेटिव्ह काय मला काय करता येत नाही, मी होणार नाही, तुम्ही काहीच होणार नाही, पण पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. मला हे उद्देश साध्य करायचे, मी हा उद्देश गाठणार, तुम्हाला सांगतो तुम्हाला यशस्वी होणार 100%. विशालला आपण सर्वजण धन्यवाद देऊया. एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला तुमच्याशी बोलता आलं, तर मन मोकळेपणे मी तुमच्याशी बोललो, मला तुमच्याशी बोलता आलं. तुमचा तो सन्मान करून मी जाणारच आहे, परंतु सगळं होत असताना आपण जीवनामध्ये वाद विवाद संघर्ष असं सगळं काळा चांगल्या जीवन आनंदमय जीवन झाला एवढं त्या निमित्तानं सांगतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण आमच्या विद्यार्थ्यांना मैत्री करा, संगत चांगली ठेवा, त्याचप्रमाणे आपल्या संघर्षाचा सामना करा. संघर्ष हा जीवनात असतोच, परंतु आपल्याकडे जर पॉझिटिव्हिटी असेल तर आपण अशक्य असं काहीच नाही. जे काही मार्गदर्शन केले ते आमच्या विद्यार्थ्यांसाठी स्फूर्तिदायक ठरेल. आता आपण या ठिकाणी विशाल भाऊ उलावळे अध्यक्ष युवा सेना मावळ लोकसभा यांच्या वतीने आता थोड्याच दिवसात आपल्या गणरायाचं आगमन होत असून या गणरायाच्या आगमनाच्या याच्यानुसार या ठिकाणी आरती संग्रहाचं वाटप होणार आहे. त्या आरती संग्रहाचं या ठिकाणी प्रकाशन मावळचे लोकप्रिय खासदार श्रीरंगाप्पा बारणे व माजी सभापती पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य शरदरावजी भुलावळे व सर्व मान्यवर आपणास विनंती की आपण या आरती पुस्तकाचं प्रकाशन करावं. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आता आपण ज्या कार्यक्रमाची वाट पाहत आहोत त्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. या ठिकाणी आपण इयत्ता 10वी आणि 12वी जे काही गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. प्रथमतः आमच्या श्री एकविरा विद्यामंदिर शाळेमध्ये नव्हे तर आमच्या नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ संस्थेमध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी स्नेहल विठ्ठल शिंदे इयत्ता 10वी मध्ये 95.40% मार्क मिळवून ती उत्तीर्ण झाली आहे. तिचा सन्मान या ठिकाणी खासदार माननीय श्री श्रीरंगाप्पा बारणे आपणास विनंती आहे की आपण तिचा सन्मान करावा. यानंतर श्री एकविरा विद्यामंदिर शाळेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेली पल्लवी संतोष धमाले हिचा सन्मान या ठिकाणी खासदार श्रीरंगाप्पा बारणे साहेब आपण करावा. यानंतर आर्या गणेश आहिरे हिने 93.20% मार्क मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. त्याबद्दल तिचाही सन्मान या ठिकाणी मावळचे लोकप्रिय आमदार खासदार माननीय श्रीरंगाप्पा बारणे यांच्या हस्ते होत आहे. त्याचप्रमाणे अक्षरा संजय गरुड 92 मार्क मिळवून 92% मार्क मिळवत ती गुणवंत विद्यार्थी झाली. यानंतर संजना परमा पवार 91.40 संजना. त्यानंतर या पटापटाला प्रांजल भानुसरे 92%, प्रांजल भानुसरे. पल्लवी शिंदे, ईश्वरी गरुड, श्रावणी गायकवाड, अमित शिर्के, सलमान शेख, विघ्नेश मोरे यांची नावं घेतली त्यांनी पटापटा या. सानिका जाधव, कोयल शितोळे, नंतर तुम्ही प्रज्ञा सोनवणे नंतर करण राठोड, प्रथमेश गायकवाड, या दलापतकर, करण गायकवाड, विघ्नेश मोरे, यश बैकर, प्रज्ञा सोनवणे. तुम्ही ट्रॉफी घ्या, नंतर वाटलं तर हे करू आपण साहेबांना. यानंतर वैष्णवी गुरव, सृष्टी दळवी, सोहम जागोरे, कृष्णा शिंदे, प्रसाद उलावळे, यश जंगम, लोकेश उलावळे,
करण गायकवाड, जय ढाले, आदित्य गायकवाड, आरिबा खान, सूरज डोळत, दर्शनी कपडे, रश्मी मडवी. विद्यार्थ्यांनो नंतर आपण हे करू. नंतर ते ट्रॉफी असतील त्या. रश्मी मडवी, ऋषिकेश आठवले, आशिया शेख, विघ्नेश बुरुटे, संस्कृती मोरे, हरीश काका, मोहित बुलावले. ट्रॉफी तुमच्याकडे ठेवा. आपण नंतर त्याचं मोहित बुलावले, प्रणाली केदारी, गायत्री जाधव, वैभव शिर्के, तन्वी फाटक. सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान होणार आहे. ज्यांची नावं हे नवी असतील त्यांनी चेंज करून घ्यानंतर. दर्शना सावंत, रसिका गवई, रोहन ससाने, सुजल राणा, मीरा बोलावळे, मनीष शिर्के. आता यांचा 12वी याचं नाव राहिलं असेल त्यांनी नंतर आपण हे करू. प्रणय गायकवाड, शिवन मोरे, हर्षदा वाडेकर, नंतर आपण चेंज करा. प्रणय गायकवाड, शिवन मोरे, हर्षदा वाडेकर, ग्रीष्मा मोरे, संज्ञा मोरे, आर्यन उलावळे, सार्थक वाडेकर, सानिका दळवी, संतोषी मोरे, सानिया शेख, सना शेख, कोण राहिले का कोणी? त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील सीए झालेले पंकज बाळासाहेब पिंपरे, त्याचप्रमाणे सचिन क्रिकेट क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले सचिन श्रीरंग जंगम, सचिन जगदम. कुणाचं नाव राहिलेलं आहे का? विद्यार्थी सगळ्यांना भेटले ना? भेटतील तर या ठिकाणी तुम्ही राहिलेले का विद्यार्थी? ग्रुप फोटो घ्यायचा
हा मग पुढची फिरव फक्त तुझी पुढच्याकडे एखादी घालून साठी ऐका ना इकडे बसा ह्या साईडला तिला सांग